तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शेवग्याची पहिली छाटणी कशी करायची. शेतकरी मित्रांनो, आपल्या शेवग्याच्या प्लॉटला लावून 2 महिने झालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या शेवग्याच्या प्लॉटची खूप छानरीत्या अशी वाढ झालेली आहे. आपण या शेवग्याच्या प्लॉटची आता पहिली छाटणी करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण यंदा आपल्या प्लॉटची थोडी वेगळ्या प्रकारे छाटणी करणार आहोत, जशी की आडवी छाटणी. बाकीचे शेतकरी 2.5 ते 3 फुटावर शेवग्याची शेंडा मारतात. तसं न करता आपण ही आडवी छाटणी पद्धत करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण एक काठी घेतलेली आहे. या काठीवर 4 फुटावर आपण एक खूण करून घेतलेली आहे आणि ती काठी आपण झाडाला लावून तिथून वर बरोबर 4 फुटावर आपण शेंडा मारणार आहोत. अशा प्रकारे सिकेटरच्या साहाय्याने आपण शेवग्याचा शेंडा कट केलेला आहे. शेवग्याचा शेंडा आपण कट केल्यानंतर त्याच्या ज्या खालच्या ब्रांचेस असतात त्या 2 ते 2.5 फुटावरच्या ब्रांचेस सगळ्या कट करून घ्यायच्या. त्याचं कारण असं आहे शेतकरी मित्रांनो, या खालच्या ब्रांचेसमुळं वरच्या ज्या मेन ब्रांचेस आहेत त्याला अन्नद्रव्य जास्त भेटून त्याची वाढ चांगली होईल. त्यामुळं ज्या खालच्या ब्रांचेस आहेत त्या कट करून घ्यायच्या, जेणेकरून आपल्या वरच्या जे ब्रांचेस आहेत झाडाच्या त्या व्यवस्थितरित्या डेव्हलप होईल आणि जास्तीत जास्त फुटवा लागेल. परिणामी शेतकरी मित्रांनो, आपल्याला उत्पन्न हे जास्त भेटेल. हे पहा तुम्ही, अशा पद्धतीने आपण शेवग्याचा शेंडा छाटणी केलेली आहे पहिला. आणि ज्या बाकीच्या ज्या ब्रांचेस असतात त्या थोड्या अशा वाकून घेतलेल्या आहेत. हे पहा तुम्ही, जे स्ट्रक्चर बघा तुम्ही आपण कसं केलं आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपण 4 फुटावर शेवग्याची छाटणी केलेली आहे. तुम्ही पाहू शकता. काही शेतकरी हे 2 ते 2.5 फुटावर करतात, पण आपण हे काहीतरी थोडा वेगळा प्रयोग करत आहोत. शेतकरी मित्रांनो, हे पहा, आता दुसरं पण आपण जे झाड आहे त्याचं पण हे 4 फुटाच्या काठीवर खूण केलेली, तिथून आपण बरोबर काठी लावली झाडाला आणि शेंडा असा कट करत आहोत. झाडाला कुठल्याही प्रकारची इजा होऊ न देता शेंडा कट करायचा आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण झाडाची छाटणी करू त्यानंतर त्याला एक बुरशीनाशकाचा स्प्रे घेणे आवश्यक आहे.